अटक झालेली नाही आणि याच्यामुळे आता एक जनसंताप, एक जनआक्रोश जो आहे तो पाहायला मिळतोय। संतोष देशमुख यांची मुलगी ही स्वतः आज मोर्चामध्ये सहभागी होते। एकूणच संताप व्यक्त केला जातोय। बीडमध्ये नेमकं चाललंय काय, विरोधकांनी सुद्धा रान उठवलेलं आहे। तर या सर्व मुद्द्यांवर बोलण्यासाठी आपल्यासोबत अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके जोडले गेलेले आहेत। सोळंकेजी, स्वागत आहे तुमचं टीव्ही 9 मराठीमध्ये। बीड मधलं प्रकरण जर पाहिलं तर रंगाचा अक्षरशः थरकाप होतो। धन्यवाद। ही घटना ज्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उघड झाली त्यावेळेला नेमकं राजकारणामध्ये चाललंय काय, समाजामध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित झालेला होता। आणि असाही आरोप झाला की सुरुवातीला जर स्थानिक पोलिसांनी जर त्वरित कारवाई केली असती तर हे कुठेतरी थांबलं असतं, अशी ही दुर्घटना घडली नसती। बीडमधल्या पोलिसांकडून सुरुवातीला का तत्काळ पावलं उचलली गेली नाही, तुम्हाला काय कारण वाटतं? हे संपूर्ण प्रकरणामध्ये ते विंडमिलचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्याकडनं खंडणी उकळण्यासाठी सातत्यानं त्याला धमक्या देण्यात येत होत्या। हो, त्याच्या ही घटना खुनाची घडली त्याच्या 2 दिवस आधी सुद्धा हे लोक त्या विंडमिलवरती दादागिरी करत होते। म्हणूनच तिथला जो वॉचमन आहे मस्साजोगचा सोनोने म्हणून, त्यांनी सरपंचांना फोन करून बोलवलं की अशाशे लोक आलेले आहेत आणि मारहाण करतायत। आणि त्या ठिकाणी संतोष देशमुख सरपंच या नात्यानं त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी त्या गुंडगिरी करणाऱ्या त्या टोळक्याला तिथून हुसकावून लावलं। थोडं फार तिथं शाब्दिक चकमक झाली, काही थोडंफार मारामारी झाली आणि शेवटी त्यांना हुसकून लावलं। याचा राग मनात धरून ही खुनाची घटना घडलेली आहे। त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि मग त्यांना असं वाटलं की आपल्या म्हणजे फार मोठा आपला अपमान झालेला आहे, प्रतिमेला धक्का पोचलेला आहे आपल्या दादागिरीच्या, आणि त्याच्यातून हे खून प्रकरण घडलं। परंतु याच्या आधीसुद्धा पोलीस स्टेशनमध्ये विंडमिलचे जे काय मॅनेजर आहेत शिंदे म्हणून आणि त्यांच्या दुसरे अधिकारी यांनी खंडणी मागतायत असा तक्रार दिली होती। परंतु त्यावेळेस पोलीस प्रशासनाने त्याकडं म्हणावं तसं लक्ष दिलं नाही। ह्या घटनेकडं सुद्धा त्यांनी लक्ष दिलं नाही आणि त्यातून मग खुनाची घटना घडलेली आहे। म्हणजे पोलिसाचं अक्षम्य दुर्लक्ष किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष या ठिकाणी झालेलं आहे। पोलिसांवर दबाव होता असं तुम्हाला वाटतंय? हो, निश्चितच होता जबाब। दबाव असल्याशिवाय असं होतं का? संपूर्ण बीड जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनावर काही लोकांचा दबाव होता आणि त्याच्यामुळेच ही घटना घडलेली आहे। संपूर्ण बीड जिल्ह्याच्या प्रशासनावर आणि पोलीस प्रशासनावर काही लोकांची दहशत आहे, काही लोकांचा प्रभाव आहे। त्या लोकांना विचारल्याशिवाय ते काही करू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे। कोणाची दहशत आहे? आता हे काय नाव इतकं आता नाव उघड करायची काय गरज आहे? जे काही आता ह्या खंडणीमधले आरोपी आहेत वाल्मिक कराड यांचीच संपूर्ण प्रशासनावर दहशत आहे। पण मग वाल्मिक कराड यांच्यावर कारवाई का होत नाही? म्हणजे खंडणीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल होतो मात्र इतर प्रकरणामध्ये त्यांच्यावर कारवाईच होत नाही, असं का होतंय? हे पहा, खंडणीच्या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांना अद्याप अटक झालेली नाही। मारेकऱ्यांच्यापैकी 3 आरोपी अजूनही मोकाट आहेत। अहो, एवढं महाराष्ट्रभर विधानसभेत संपूर्ण राज्यात देशात टीव्ही माध्यमातून यावर चर्चा करत असताना सुद्धा अद्यापपर्यंत पोलिसांनी 18 दिवस झाले मर्डर होऊन खुन्यांना अटक केलेली नाही आणि खंडणी मागणाऱ्यालाही अटक केलेली नाही। आता ह्याच्यात राजकीय प्रभाव असल्याशिवाय अशा गोष्टी घडतात। सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांच्याकडून सातत्यानं असं म्हटलं जातंय की वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या जवळचे आहेत आणि जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिपदावर ठेवू नये, त्यांचा राजीनामा घेतलाच हवा। तर ही मागणी तुम्हाला योग्य वाटते? हे पहा, आता ती त्यांची मागणी आहे। या बाबतीमध्ये खरं म्हणजे मुख्यमंत्री आणि आमचे नेते अजितदादा पवार यांनी आता हे प्रकरणामध्ये त्यांनी लक्ष घातलंय असं म्हणतात, परंतु अद्यापही आरोपींना अटक नाही, खंडणीखोराला अटक नाही।
आता हे राजाश्रय असल्याशिवाय होतात का या गोष्टी? एक आरोपी 18 दिवस फरार राहतो आणि पोलिसांना त्यांना पकडता येत नाही, खून केलेल्या लोकांना पकडता येत नाही, खंडणी मागणाऱ्याला पकडता येत नाही. हे काय म्हणजे नॉर्मल आहे असं का वाटतं का कोणाला? हे नॉर्मल नाही आहे. ह्याच्यात निश्चितपणानं दबाव आहे आणि त्यामुळंच या आरोपींना अटक होत नाही आहे. सुरेश धस यांनी काल आम्हाला जो एक इंटरव्ह्यू दिलेला होता त्याच्यामध्ये त्यांनी सातत्याने आका आका आका, मोठा आका, लहान आका असा उल्लेख जो आहे तो सातत्याने त्यांनी त्या ठिकाणी केलेला होता. त्याने सुद्धा नाव घेणं टाळलेलं होतं. वाल्मिक कराड यांचा मुद्दा तर आहेच. वाल्मिक कराडावर फक्त गुन्हा दाखल झालेला आहे खंडणीचा. अजूनही तरी कुठल्याही प्रकारची कारवाई जी आहे ती झालेली नाही. देवेंद्र फडणवीस म्हणतायत की या प्रकरणामध्ये कुणीही असो त्याला सोडणार नाही. अजित पवारांनी सुद्धा तीच प्रतिक्रिया दिलेली आहे. आता जनआक्रोश सुद्धा पाहायला मिळतोय. बीडमध्ये इतकी बजबजपुरी माजण्याचं कारण तुम्हाला काय वाटतंय? कारण हे आज कालमध्ये झालेलं नाहीये, तर हे वर्षानुवर्षापासूनच प्रकरण आहे की? या बीड जिल्ह्यामध्ये मागच्या 2.5 वर्षामध्ये साधारणतः संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा हातामध्ये घेऊन, पोलीस यंत्रणा हातामध्ये घेऊन अवैध धंद्याचं आणि खंडणी वसूल करण्याचं काम मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आणि त्याला कोण जबाबदार आहे हे खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आणि अजितदादांनी ठरवायला पाहिजे आता की या सगळ्या प्रकरणाच्या मागं कोण आहे. हे राजकीय समर्थन असल्याशिवाय अशी प्रकरणं होत नसतात. याला निश्चितपणानं सत्तेवरील माणसाचा आशीर्वाद असल्याशिवाय हे प्रकरणं होत नाहीत. आणि त्यामुळं आता फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी या बीड जिल्ह्याकडं लक्ष देऊन मागच्या 2-2.5 वर्षामध्ये काय काय प्रकार झालेत, किती खून झालेत, किती खंडण्या, किती अवैध धंदे झालेत, किती वाळूचा धंदा झाला, हे सगळं तपासायला पाहिजे तातडीनं. आता 18 दिवस झालेत मर्डर होऊन. उद्या बीड जिल्ह्यात मोठा मोर्चा निघणार आहे सर्वसामान्य माणसाचा आक्रोश आहे. हे सत्ता म्हणजे इतकं उघडपणे कायद्याचं उल्लंघन करून खुनासारखी घटना घडून सुद्धा आरोपीला अटक होत नाही, हे खरं म्हणजे दुर्दैव आहे बीड जिल्ह्यातल्या जनतेचं. सोळंकेजी, एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते, तुमचं वैयक्तिक मत हवंय. धनंजय मुंडेंच्या बाबतीत सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांनी जे आपलं मत, जी आपली भूमिका मांडलेली आहे की जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवावं, त्यांचा राजीनामा घेतला जावा. तुमचं मत यावर काय आहे? धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जावा की नाही? हे प्रकरणाची निपक्षपणे जर चौकशी करायची असेल तर राजकीय हस्तक्षेप आणि कुठलाही प्रकारचं जे देवेंद्रजी म्हणतायत की आम्ही निपक्षपातीपणे चौकशी करू, परंतु मला त्यांनाच विचारायचं की आज 18 दिवस झाले, मग आरोपीला का अटक होत नाही? खंडणीमधले आरोपी मोकाट आहेत आणि खुनातले आरोपी मोकाट आहेत. हे कशामुळं होतंय हे त्याचा खुलासा त्यांनीच करावा. आता आम्हाला तर काही कळत नाही. 18 दिवस होऊन जर आरोपी अटक होत नाहीत तर काय म्हणजे पोलीस खातं काय करतंय? एवढी मोठी यंत्रणा काय करते? सोळंकेजी, तुम्ही जो प्रश्न उपस्थित करताय तोच प्रश्न आज सर्वसामान्य माणसाला सुद्धा पडलेला आहे की यंत्रणा नेमकी करते तरी काय? कारण 18 दिवस झालेल्या एका सरपंचाची हत्या होऊन मात्र अजूनही सर्व आरोपींना अटक होत नाहीये. आमची सुद्धा हीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर जे कोणी दोषी आहेत, जे गुन्हेगार